झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया जाऊया आणि मामाच्या गावाला जाऊया. तर मित्रांनो, मला असं वाटतं शाळेला दिवाळीची सुट्टी कधी पडते आणि मी मामाच्या गावाला कधी जातोय असं होतं. मग मी मामाच्या गावाला जायला इतका आतुर होतो. आईकडनं 10 पैसे घेतो. त्या टायमाला 5 पैसे, 2 पैसे, 3 पैसे होते. पण आई माझी 10 पैसे द्यायची. ते घेऊन मी जायचो आणि नंतर लालपरी आली, एस टी आली, तर त्यावेळेस 10 पैसे तिकीट होती. मग ते 10 पैसे घेऊन मी मामाच्या गावाला यायचो. मामाच्या गावाला घेऊन आतुरतेने आजी माझी वाट बघायची. आली, पुढे दरवाजा आली की कुरवायची, "बाळा आलास? आलास बाळा तू? हां, ये, ये. अरे हातपाय धु बाळा, हातपाय धु आणि थोडीसं नाश्ता करून घे." तर नाश्ता करायचो मी तिथे. नाश्ता केल्यानंतर जरा शांत 15-20 मिनिटं बसायचो. नंतर माझा मोरया म्हणून बैल होता. त्याला घेऊन मग रानामध्ये चरवायला घेऊन जायचो. चरवल्यानंतर त्याला पाण्यावर न्यायचो. पाण्यावर नेल्यानंतर आणल्यानंतर घरी आजी बोलायची, "अरे बाळा, जेवून घे, जेवून घे." मग जेवायचो आणि जेवल्यानंतर मित्र सवंगडी माझे तिथे होते, भरपूर होते. त्यांच्याबरोबर खेळायला बसायचो. खेळायला बसलो की थोडं मग आराम करायचो. आराम केल्यानंतर रात्री जेवण झालं की आजीच्या कुशीमध्ये झोपायचो. आजी एकटीच होती. ती पाय लांब करून अशी झोपायची. ती उशी समजून तिचा पाय मी मांडीला उशी म्हणून घ्यायचो, पाय तिचा आणि शांत झोपायचो. तर मित्रांनो, गेल गेले ते सोन्यासारखे दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी, आठवणी. पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया जाऊया आणि मामाच्या गावाला जाऊया.